हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने कंबर कसली। भाजपचे 48 नेते 288 मतदारसंघात दौरा करणार। फडणवीस आमचे नेते, सीएम पदाबाबत चर्चा नाही, बावनकुळेंची माहिती। नरहरी झिरवाळांचा महायुतीला झटका। नाशिक शिक्षक मतदारसंघाचे ठाकरे गटाचे उमेदवार संदीप गुळवेंना झिरवाळांचा पाठिंबा। गुळवेंचं काम करा, कार्यकर्त्यांना सूचना। लोकसभेला केलं तेच विधानसभेला करायचं आणि राज्य हातात घ्यायचं, बारामतीत शरद पवारांचं आवाहन। शरद पवार स्वतंत्र लढतील म्हणून त्यांचं असं वक्तव्य। येत्या काळात महाविकास आघाडी राहणार नाही, संजय शिरसाटांची टीका। भुजबळ ठाकरे गटाच्या संपर्कात असल्याच्या केवळ अफवा। भुजबळ एका पक्षात राहिले असते तर मुख्यमंत्री झाले असते, संजय राऊतांकडून स्पष्ट। छगन भुजबळ नाराज नाहीत, भुजबळ फक्त माइंड गेम खेळतात, अजित पवार गटाच्या अनिल पाटलांचं वक्तव्य। छगन भुजबळांसह अनेक नेते आमदार पक्ष सोडतील, अधिवेशनात निधी घेऊन पक्षाला रामराम करतील, रोहित पवारांचा मोठा दावा। मराठा आणि ओबीसी आरक्षणासाठी भुजबळ आणि जरांगेंनी एकत्र यावं, बच्चू कडूंचं वक्तव्य। तर बच्चू कडूंनी दुसरा सल्ला द्यावा, जरांगेंची प्रतिक्रिया। जरांगे असंविधानिक भाषा वापरतात, त्यांचं काय षडयंत्र सुरू आहे, लक्ष्मण हाकेंचा सवाल। तर लक्ष्मण हाकेंचे ओबीसी आंदोलन सरकार पुरस्कृत, जरांगेंचा आरोप। कार्यकर्त्यांना नाना पटोलेंचे पाय धुतल्यानंतर भाजप आक्रमक। भाजप युवा मोर्चाचं राज्यभर चिखल लगाव आंदोलन, पटोलेंच्या निवासस्थानी चोख पोलीस बंदोबस्त। नाना पटोले माझे दैवत, होय मी त्यांचे पाय धुतले आणि पुढेही धुणार, राजकारण करू नका, पटोलेंचे पाय धुणारा कार्यकर्त्याची प्रतिक्रिया। महायुतीनं कितीही इंजिन जोडले तरी विधानसभेत आम्हीच जिंकणार, आता फडणवीसांनी महाराष्ट्रात 400 पारचा नारा द्यावा, संजय राऊतांचा टोला। ठाकरे गटाचे इंजिन बंद होणार आहे, त्यात हिरवं ऑइल टाकलं जातंय, नितेश राणेंचा राऊतांवर हल्ला बोल। शिवसेनेचा आज 58वा वर्धापन दिन, दोन्ही पक्षाकडून विविध ठिकाणी वर्धापन दिन साजरा। सचिव सोनिया सेठींविरोधात मदत, पुनर्वसन खात्यात नाराजीचा सूर, बैठकांना गैरहजर राहत असल्याचा आरोप। तर पूर्वनियोजित दौऱ्यामुळे मी गैरहजर, सेठींनी आरोप फेटाळले। जरंडेश्वर साखर कारखान्याशी संबंधित सुनावणी 15 जुलैला होणार, ईडीच्या भूमिकेवर न्यायालयाकडून तीव्र संताप व्यक्त। केंद्रीय मंत्रिमंडळाची संध्याकाळी 5 वाजता बैठक, पिकांच्या किमान आधारभूत किमतीबाबत चर्चा होऊन खरेदी मूल्य ठरवण्यात येणार। गजानन महाराजांच्या पालखीचं अकोल्यातून वाशिम जिल्ह्याच्या दिशेने प्रस्थान, पातूरच्या घाटातील पालखीची दृश्य खास TV9 मराठीच्या प्रेक्षकांसाठी। अमेरिकन लोकप्रतिनिधींच्या शिष्टमंडळानं घेतली दलाई लामांची भेट, लवकरच तिबेटचा प्रश्न निकाली निघावा यासाठी अमेरिकन विधेयकात तरतूद। पाओ नुर्मी गेम्समध्ये नीरज चोप्राची सुवर्ण कामगिरी, 85.97 मीटर भाला फेकत नीरजनं सुवर्ण पदकावर नाव कोरलं। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।